कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहात पार पडले. या विशेष कार्यक्रमाला हास्यजत्रा फेम लोकप्रिय कलाकार पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी उपस्थिती लावली. त्यांनी ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध विकास कामांची सविस्तर पाहणी करून प्रशासनाचे तोंड भरून कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या प्रदान करून त्यांनी उत्साहात गृहप्रवेश केला. यासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जनावरांचे गोठे व शेळीपालन शेडची पाहणी करण्यात आली. नवीन मंजूर कामांचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदई रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वी झाला. कलाकारांनी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या सामूहिक मेहनतीचे कौतुक करत विकासाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरालाही ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच देवघर ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलताना दिसत असून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात अधिकच रंगत भरली. नमस्कार. बरे मग सगळे मजेत चालू आहे ना? थंडी जामच लिहो गावा इलय तेव्हा कुडकुडलं एकदम असा झाला काय बाई हिमालयाच्या खाली इलय की काय. कुडकुडी भरली अंगात. स्वेटर घालतोय, मोजे घालतोय काय, कान टोपरे घालतोय काय मला कळणार नाही, म्हणून म्हटलं साडी नेसून येऊया. थंडी वाजली कशी येऊन बरी ना. खूप छान वाटलं मला तुमच्या गावात येऊन. आपल्या गावात तर आले मी तर त्याच्यामुळे दुसरा वेगळा कौतुक करायची गरज नाहीये. ह्या लोकांना कळू दे आपलं गाव किती छान आहे ते. हो की नाही? धन्यवाद. आमचं इतकं जोमात, इतक्या जोरात, इतक्या उत्साहात स्वागत केलं तुम्ही सगळ्यांनी. खूप छान वाटलं. तुमचा गोडवा, तुमची रिस्पेक्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत पृथ्वीक दादा आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो. आम्ही प्रत्येक गावात जातो, व्हिजिट करतो बर का, आणि तिकडच्या लोकांना पर्सनली भेटतो. तिकडे काय जे काही योजना आहेत त्यांचा लाभ गावकरी कसे घेताय हे बघतो प्रत्यक्ष, आणि आम्हाला यांचा रिपोर्ट द्यायचा असतो वरती. सो तुमच्या ज्या CEO मॅडम आहेत, व्हिडिओ सर आहेत, त्यांनी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण जेव्हा शासनाची इतकी खंबीर माणसं आपल्या पाठीशी उभी असतात तेव्हा आपल्यासाठी ग्रामस्थांसाठी सगळं सोयीस्कर होतं. आणि तुमचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्यांचे सुद्धा आभार, कारण तुम्ही खूप मनापासून या योजना राबवता आहेत. मी मगाशी आम्ही सरपंचांच्या घरी गेलो होतो तेव्हा बायोगॅस ही जी योजना आहे पहिली त्यांनी स्वतःच्या खुद्द घरात आजमावून बघितली, आणि मग लोकांना कळलं की बायोगॅसमुळे काय काय फायदे होऊ शकतात, आणि मग लोकांनी ती स्वतःच्या घरात आणली. तर अशाच बऱ्याच योजना आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही याचाच प्रचार प्रसार करायला तुम्हाला भेटायला येतो. ही जी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी 100 गुण आहेत. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे डिवायडेड गुण आहेत आपल्याला. आता मला इथे आल्यानंतर, देवघरात आल्यानंतर असं वाटतंय की 85-90 इतक्या मार्कापर्यंत तर तुमचं काम झालेलंच आहे सगळं. पण आता उर्वरित जे मार्क आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत. ते आपण कसे मिळवू शकतो? तुम्हाला काही करायचं नाहीये. शासनाने तुमच्यासाठी योजना बनवलेल्या आहेत, त्याच्यासाठी ते पैसे सुद्धा देत आहेत, आणि त्या योजना राबवल्यानंतर जी बक्षिसाची रक्कम आहे ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही करायचं नाही, या सगळ्या योजनांचा फायदा करून घ्यायचा आहे. तो कसा? तुमचे सरपंच इथे आहेत, त्यांना जायचं नाही छळायचं, त्यांना त्रास द्यायचा, मोठा त्रास द्यायचा. काय आहे ही योजना मला सांगा, हे सांगा, ते सांगा, आणि त्या योजनेचा पुरेपूर लाभ उचलायचा आहे. बस, बाकी काही नाही करायचं. हे करून तुम्ही 100 मार्कापर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही जिंकू शकता 5 कोटीची रक्कम. 5 कोटी ही जी रक्कम आहे शासनाकडून तुमच्या ग्रामपंचायतीला मिळणार आहे, आणि ह्यातून
आता तुम्ही खूपच छान करताय, तुम्हाला गरजच नाही असं वाटलं मला गावात येऊन. पण हे जे 5 कोटी मिळाले, तर मला असं वाटतं हे जे गाव इतकं डिजिटल झालंय, मग तर मुंबईत सारखं तुम्ही वागाल आणि मुंबईला मागे टाकाल देवघर, हो की नाही? सो हे रक्कम आपल्या गावात यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.